नवा मोंढा दुर्घटनेप्रकरणी आजपासून बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ। नांदेड शहरातील नवा मोंढा परिसरात घडलेल्या घर कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर बाधित नागरिकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली आहे। घटनेत काही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून एका दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करत कायद्याच्या चौकटीत राहून आपला आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की हा केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी व्हावी। बांधकाम, सुरक्षितता आणि देखभाल या संदर्भातील जबाबदाऱ्या नेमक्या कोणाकडे होत्या याचा निष्पक्ष तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच भारतीय दंड संहितेतील लागू तरतुदीनुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू अथवा इजा झाल्यास दोषींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे। बाधित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत, नुकसान भरपाई व पर्यायी सुरक्षित निवारा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी आहे। आपत्ती व्यवस्थापन कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार अशा दुर्घटनांमध्ये त्वरित मदत व पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक इमारतींची पाहणी, तांत्रिक ऑडिट आणि सुरक्षा विषयक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषण स्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंदोलन शांततेत आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आयोजकांनीही सहभागी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, मात्र ते पूर्णपणे अहिंसक आणि कायद्याच्या चौकटीत असेल असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। नागरिकांनी या प्रश्नाकडे केवळ एका भागापुरता मर्यादित मुद्दा म्हणून न पाहता सुरक्षित निवारा व मानवी हक्कांचा प्रश्न म्हणून पाहावे असे आवाहन करण्यात आले आहे। कायद्याच्या अधीन राहून न्याय मिळवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या बेमुदत साखळी उपोषणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।